म्हणी इथे जगाच्या मालकाला मागावं. पाहता देणाऱ्या माणसाकडे 3 गोष्टी असाव्यात: श्रीमंती, स्वातंत्र्य आणि उदारता. यातील एखादाही गुण कमी असेल तरी माणूस दान देऊ शकत नाही. जगाच्या मालकाचं उदाहरण आपण विश्लेषण नंतर करू, पण सगळ्यात अगोदर देवाला काय मागावं, किती मागावं आणि कसं मागावं हेही समजलं पाहिजे. ऐका, एखाद्या व्यक्तीला तुम्हाला महिला मंडळ तुम्ही ते फ्रींड लावलेला होता का? फिरून लावली, फिरून यायचं लावून परत जायचं, फिरून यायचं लावून परत जायचं, ती फिरून लावता का? नाही म्हणू नका, मला माहिती आहे कोण कोण लावतं कोण कोण नाही. चेहरे पाहिले तरी ओळखायला येतात. लावताना लाव नाही या मताची मी नाही. ते पाहिजे असेल तर तुम्हाला कुठे भेटते? जनरल स्टोअर मध्ये, बरोबर की नाही? ती जर पाहिजे असेल तुम्ही मिरच्याच्या दुकानात गेलं तर चालेल का? जे गोष्ट ज्या त्या ठिकाणी मागितली तर भेटते. एखाद्या व्यक्तीला तुम्हाला 10,000 रुपये मागायचे, त्याच्या पत्नीचे त्याचे बेलण्यानं मारामारी झाली आणि ती मारामारी झाल्याबरोबर तुम्ही त्याच्या दारात गेले, दादा 10,000 रुपये देता का? भेटतील का पैसे? 2-3 शिव्या भेटतील पण पैसे नाही भेटणार. पण त्याला जर काहीतरी आनंद झालेला असेल, आनंदाची बातमी असेल, आनंदाच्या भरात 10,000च्या ऐवजी तो 50,000 देईल. मला सांगायचं का मागण्याची वेळ समजली पाहिजे आणि मागण्याचं ठिकाणी समजलं पाहिजे. 23 वर्षाचा मुलगा होता. 23 वर्षाच्या मुलानं 22 वर्षापासून अगदी 2-3 वर्ष 25 वर्षाचा झाला. 2 वर्ष हनुमानजीला पाणी घालायचं, रोज भक्ती चालू होती त्याची. एक दिवस हनुमंतराय प्रसन्न झाले, हा 25 वर्षाचा झाला. हनुमानजी म्हणे, बोल बघता काय पाहिजे? तो म्हणे, देवा लग्न होईना, एखादी तरी पत्नी भेटली पाहिजे. देव म्हटले, तू का पागल झाला का काय? म्हणे, अरे मीच बाल ब्रह्मचारी, म्हणे मलाच कोणी नाही दिली म्हणून इथं बसलोय. तू जा म्हणे माझ्या गुरुदेवांकडं. परत आला प्रभू रामचंद्राच्या मंदिरात आणि त्यानं भजन चालू केलं. पहा, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. जय हो, जोरात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हरि बोल. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की, रावण महाराज की जय. काय म्हटले तुमच्या लक्षात नाही आलं का? परत एकदा संधी. प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की, रावण महाराज की. असं नका ना करू तुम्ही, थोडस भानावर राहा. काय जिवंत कीर्तन ऐकायला लागले तुम्ही? बऱ्याच जणांचं तसंच चाललंय. काय चाललंय काहीच पत्ता नाही. लोक हसले की आपण हसायचं, लोकांनी टाळ्या वाजल्या तर आपण वाजवायच्या, लोक रडले तर आपण रडत. असं काही कामाचं नाही बकऱ्यासारखं. विठ्ठल विठ्ठल. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र त्याला प्रसन्न झाले, हा 26 वर्षाचा झाला. म्हणे, बोल बघता काय पाहिजे? म्हणे, देवा लग्न होऊ द्या. म्हणे की 3 वर्षापासून तुमच्याच भक्तीत चाललंय. म्हणे लग्न होऊ द्या, एखादी तरी पत्नी भेटली पाहिजे. प्रभू रामचंद्र म्हटले, तथास्तु. त्याला पत्नी भेटली, पण ती पत्नी होती, त्याची बायको होती 3.5 क्विंटलच्या पुढं आणि हा होता चपलासहित 35 किलो. आमच्याकडे एक प्रथा आहे, पा लग्न झाल्याच्या नंतर जेजुरीला जातात आणि जेजुरीला गेल्याच्या नंतर 5 पायऱ्या. तुमच्याकडे आहे? त्याला तर चक्करच आली. म्हणजे वरती कसं नाही. रूप घेऊन म्हाताऱ्याच राखी बानूच्या मेंढराला, असून जेजुरीचा राजा गेला बानूच्या वाड्याला. शिवावतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवलं बानूला. आज मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला, आज मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला. टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला. टाळी वाजवायची, जोरात टाळी वाजवायची. शिवावतारी मार्तंड मल्हारी, शिवावतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवलं बानूला. आज मारून
ठिकाण पुण्या हौश नरतील खंडोबाचं ठाण पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण पुण्या हौश नरतील खंडोबाचं ठाण या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं भंडाऱ्याचं सोनं जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं भंडाऱ्याचं सोनं सगळ्यांसाठी एकदा टाळी वाजवा. आपण कुठे आलो आता? हे दोघं आले जेजुरीला. त्याचे डोळे झाले पांढरे. तेवढ्यात खालून एक गर्दीचा लोट चालला होता शिवाजी बाबा. त्याला वाटलं ही गर्दीच्या लोटाबरोबर गेली तर गेली, पण मालकी म्हणे काळजी करू नका मालक, लोकांची प्रथा आहे पत्नीला मालकानं उचलून घ्यायचं, पण तुम्ही बसा पाठीवर म्हणे, काळजी करू नका. जसा खालनं गर्दीचा लोट निघाला, याला वाटलं गर्दीच्या लोटाबरोबर आपण गेलो तर गेलो, पण पत्नी राहिली खाली आणि हा गेल्यावर त्याला गरमत असेल, कोण असेल बाळ, त्याला उचलून बाहेर घेऊन जा, हवेला घेऊन जा, हवेला. लाजू नका, उठा उठा. विठ्ठल 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 विठ्ठल. आता ऐका, ज्या वेळेला हा वरती गेला आणि पत्नी खाली राहिली, दोघांची ताटातूट झाली, बायको हरवली, सगळीकडे शोधाशोध चालू झाली. सगळीकडे आला, पण सगळ्यात शेवटी आला ज्यानं दिली त्याच्याकडे, प्रभू रामचंद्राकडे आला. प्रभू रामचंद्राला म्हणे असं असं झालंय म्हणे, हरवली तेवढी सापडून द्या. रडत रडतच आलं ना. ते म्हणे काय झालं? काय सांगू देव म्हणे, लग्न झालं पण हरवली. ते म्हणे मग मी काय करू? तेवढी सापडून द्या. प्रभू रामचंद्र त्याच्या गळ्यातून रडायला लागले. ते म्हणे तू काय येडा झाला का काय? म्हणे अरे माझीच हरवलेली मला नाही सापडली म्हणे, तू माझ्याकडे कशाला? जा म्हणे माझ्या भक्ताकडे. परत आला हनुमंतरायाच्या मंदिरात आणि त्यानं भजन चालू केलं. जय हो पवन कुमार तुरी शक्ती है अपार, हे बजरंग बली बिनती सुन ले हमार, सुन ले हमार बिनती सुन ले हमार, तोरे द्वार में करथा गुहार, हे बजरंग बली बिनती सुन ले हमार. माता सीता का पता ते लगाए, मूर्छित लखन बसन जीवन लाए, वज्र तोरे चोला सोहे बंधन तोला, वज्र तोरे चोला गदाधारी, रुद्र के अवतार तुरी शक्ती है अपार, हे बजरंग बली बिनती सुन ले हमार. हनुमानजी म्हणतात हे काम तुझं करेल का? माझी गुरुमाता मी शोधून दिली तर तुझी का देणार नाही? जगाच्या मालकाकडे मागा, मुलगाही मागा, पण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक. मुलगा असावा प्रभू रामचंद्रासारखा, मुलगा असावा बाळ ध्रुवासारखा, मुलगा असावा भक्त प्रल्हादांच्या सारखा, आणि मुलगा असावा महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. चांगल्या विचाराचा मुलगा असावा. आज पहा तुम्ही, बऱ्याच महिलाला वाटतं आमच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला याय, वाटतं की नाही? वाटतं ना, पण त्यासाठी कौशल्य व्हावं लागेल ना तुम्हाला. आताची कौशल्य 6 वाजले तर टीव्ही पुढे जाऊन बसते. नाशिकच्या भागात मी कीर्तनाला निघाले, वहिनी ज्यांच्या घरी आमची जेवणाची व्यवस्था, त्या मावशीला म्हटलं चला कीर्तनाला. मावशी म्हणे ताई आले असते हो, पण मालिका पाहिल्याशिवाय करमत नाही म्हणे मला. मालिका लागली म्हणे आवडती. म्हटलं मालिका कोणती आहे? तिने नाव सांगितलं. पहा, हा माझ्या नवऱ्याची बायको. आहे का ती मालिका? लाजा वाटतं का? कुशाल माना हाली तर म्हाताऱ्या बाया सुद्धा करमत नाही पहा एखाद्या बाईला मालिका. मी कायम सांगत असते पहा, लोकांची नाटकं पाहून सोन्यासारख्या संसाराचं तुम्ही तुमचं नाटक करून घेतलेलं आहे. जावा जावाचा वाद असेल, सासू सुनाचं, एकमेकीसाठी आपण पाहतो अगदी रचना करतात. हिनं असं केलं मग मी असं करणार, विनाकारण भांडण लागतं पहा घरात. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, पाहू नका या मताची नाही, पण पाहिल्याच्या नंतर आपल्या घरात मात्र ते नाटक होणार नाही याची काळजी, याची दक्षता प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे. आज विचार जर केला, प्रभू रामचंद्र येथील पण कौशल्य होणं महत्वाचं आहे. दशरथांनी विचारावं कौशल्या डोहाळे काय? ज्या वेळेला धनुष्य बाण घ्यावा, दुश्मनाचा शिरछेद करावा असं वाटतोय, असं सांगितलं. रावण हे नाव ऐकलं तरी सुद्धा कौशल्य माता पळत होत्या, धावत होत्या धनुष्यबाण हातात घेऊन. ज्या वेळेला विचारलं मासाहेब जिजाऊंना डोहाळे काय? घोड्यावरती बसावं असं वाटतं, दांडपट्टा चालवावा, म्यानातून तलवार काढावी, नराधमांचा शिरछेद करावा, हे डोहाळे होते. आताच्या बाईला विचारा डोहाळे काय, ती म्हणते राख खावा वाटती. तुम्ही राखा खाल्ल्या तर पोरं कसे जन्माला येणार आहेत? मला सांगण्याचं तात्पर्य, गर्भसंस्कार लेकराच्या वरती होणं फार अत्यंत काळाची गरज आहे. आज सकाळी येता येता पाहिलं पहा जालन्यामध्येच
अगदी छोटंसं हॉटेल होतं. बाबा तिथं बसलेलं ज्ञानेश्वर माऊली, तिथं बसलेला छोटा अगदी 15-16 वर्षाचा मुलगा असेल. आज विचार जर केला, ज्या मुलानं शिक्षण घेण्याची गरज आहे, ज्याला आयुष्यभर आईवडील आनंदात सांभाळायचे आहेत, म्हातारपणापर्यंत त्यांना सुख समाधान द्यायचं आहे, आई वडिलांनी विचार केला असेल जन्म देताना शेवटच्या वेळेला हा मुलगा पाणी पाजल. 16 वर्षाचा मुलगा बिड्या उडत होता तिथं. मला पाहिल्याच्या नंतर येईपर्यंत अगदी डोक्यात तीच गोष्ट यायची. तिथून इथपर्यंत आली वाशिमपर्यंत. वाशिमच्या जवळ एक तिथं हॉटेलच्या जवळ दिसला, रॉंग साईडने एक व्यक्ती येत होता. असेल 22-23 वर्षाचा मुलगा. त्याला चालता येत नव्हतं, एवढं पिलेला. दुसरा विषय, 1.5 लाखाची गाडी त्याच्याकडे आहे. लॅपटॉप पाठीमागं खिशात बॅगीमध्ये ठेवलेला त्यानं. 1.5 लाखाची गाडी त्याच्याकडे, कानात ती इयरफोन घातलेले. कुणाला तर अगदी शिव्या देत देत निघाला होता. गाडी खाली पडली तर उचलता येत नव्हती लवकर. मला सांगा, कोणीतरी त्याची पत्नी वाट पाहत असेल घरी, त्याची आई वाट पाहत असेल, त्याचे वडील वाट पाहत असतील, आणि असे लेकरं जर जन्माला आले तर त्या आईवडिलांनी करावं काय? आज काळाची गरज आहे संस्कार देणं. लेकराला नाही प्रॉपर्टी कमवता आली, कमवू नका. मग अशा आमच्या मंगेश भाऊला म्हटले मी, नाही काही कमवता आलं बस झालं. लेकरांसाठी जास्त प्रॉपर्टी गाड्या बंगले कमवण्याची गरज नाहीये. अहो किती गाड्या बंगले कमवा, पण ते टिकवण्यासाठी लेकरांना संस्कार देणं ही काळाची गरज झालेली आहे. आज लग्नाची पंचायत झाली आहे. विचार करा ना तुम्ही, काही काळ होता मुलाच्या बापाच्या पाठीमागे मुलीचा बाप फिरायचा. दादा आमची एवढी मुलगी करता का? 3 मुली आहेत, एखादी मुलगी करता का? पण त्यावेळेला बाप, अगदी मुलाचा बाप सुद्धा वजनात यायचा. पण आता बळच जातं, पोरीच्या बापाला म्हणतात जे अरे, पोरीचा बाप म्हणतो हा पुढच्या घरी बघू, आमदा नाही करायचं, पुढच्या वर्षी बघू. भानगडी बदलल्यात. प्रत्येकाचे दिवस येत असतात पहा. अगदी आपण जर पाहिलं ना, प्रत्येकाची वेळ येत असते. कोण कधी जाईल सांगता येत नाहीये. लेकरांच्या वरती चांगले संस्कार होणं महत्वाचं आहे. आज लग्नाचा विषय जर मध्ये आला ना, काळाची गरज अगदी बदल झालाय. आज मला सांगा, ज्या वडिलाला 3-4 मुली आहेत, आज लग्न करून द्यायचं म्हटलं, किती साधं लग्न करा, पण 2-4 लाख रुपये खर्च येतोय. 4-5 लाख रुपये लोकांची वेदना काढून लग्न करून देतात पहा. लग्नाचा विषय आला तर पहा तुम्ही, आज लोक जर जातात लग्नासाठी निघाल्याच्या नंतर, त्या मुलीच्या आई वडील त्यांच्या इच्छेनुसार तिला भांडे घेऊन देतात पहा. पण नातेवाईक असतात ना, काही नातेवाईक लांबचे, 200 रुपयाचा भांडा, 200 रुपयाची बकेट, काहीतरी अगदी ही भांडे घेऊन चालतात. पातीलं असेल 200 रुपयाचं. मी कायम एक गोष्ट संदेश तुम्हाला द्यायचा आहे. लग्न सराईमध्ये पहा, आई वडील त्यांच्या इच्छेनुसार भांडे तर त्या मुलीला देतात. मदत नेमकी काय व्हावी असं वाटत असेल, तुमचे पैसे सुद्धा चांगल्या कार्याला लागावे. 200 रुपयाचा हंडा देईपर्यंत तेच 200 रुपये जर एखाद्या पॉकेटमध्ये भरून जर त्या पोरीच्या बापाच्या स्वाधीन केले ना, तर कुठेतरी संसारात कामी येतील, कुठेतरी उपयोगी येतील. याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आज लग्नाचा विचार केला तर 4-4 लाख रुपये खर्च करायचे. 5 लाख रुपये. एका मुलीचं लग्न होत नाही तोपर्यंत दुसरी लग्नाला येते, दुसरीचं लग्न होत नाही तोपर्यंत तिसरी लग्नाला येते, तिसरीचं लग्न होत नाही तोपर्यंत पहिली बाळांतपणाला येते. प्रश्न हा पडतो की मुलगी लहानाची मोठी आई वडिलांना करायची आहे. 20-22 वर्षाची झाली, कुठेतरी आईच्या हाताखाली काम करणार आहे, कुठेतरी बापाची काळजी ती घेणार आहे, आणि त्यावेळेला स्वतःच्या घरची लक्ष्मी लोकांच्या स्वाधीन करून द्यावी लागते, आणि आयुष्यभर त्यांची धुनी भांडी करत तिला राहावं लागतं. प्रश्न हा पडतो, ज्या वेळेला तिला संतान जन्माला येईल ना, तिचं बाळांतपण सुद्धा त्या आई बापाला करावं लागतं. आज विचार करा, 50-50 हजार रुपये खर्च येतो. किती गडगंज श्रीमंती असेल पोरीच्या सासरला, पण बाप अगदी गरीब आहे, लोकांचे व्याजानं पैसे काढलेत त्यानं. हा प्रश्न कधीच पोरांच्या बापाच्या डोक्यात येत नाहीये. 50,000 रुपये खर्च जर झाला, त्यातले 25,000 जरी तुम्ही त्यांना मदत म्हणून केले ना, अहो आयुष्यभर वंशाचा दिवा तुमचा आहे. त्यांनी काय केलंय, त्यांची अगदी विचार करणं ही काळाची गरज आहे. आज लग्नाचा प्रश्न आला की आपल्याला वाटतं लग्न का होईना, लग्न होतील, पण सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. लेकरांना काही नाही देता आलं तरी चालेल, पण लेकरांच्या वरती चांगले संस्कार होणं हे महत्वाचं आहे. संस्कार व्हावेत, आनंद जगाच्या मालकाला सुद्धा होईल. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाट देवा. कारण पुत्र देई ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा. कन्या तरी ऐशी देई जैसी मीरा मुक्ताबाई. शुकांतिका वाटते हो. आज सख्या भावाचं कधी पटत नाहीये. शेजाऱ्याचं जेवढं पटतं तेवढं सख्या भावाला पटत नाही. आज विचार जर केला, राम कथा रामायण आणि राम राज्य खरं तेव्हा येईल. आज स्वतः सख्खा भाऊ 1/2 एकर जमिनीसाठी सख्या भावाला जनावरासारखा मारतोय. कुठे काळ बदलत चाललेला आहे. एकुलती एक बहीण आहे, आई वडील निघून गेल्याच्या नंतर आयुष्यभर ज्या भावाने तिला सांभाळलंय, कधीच कोणत्या गोष्टीची कमी तिला पडू दिली नाही, आज तीच सख्खी बहीण भावाला हिस्सा मागते. मग प्रश्न हा पडतो की रामकथा गेली कुठं? जिथं 14 वर्ष सावत्र भावानं सावत्र भावाची वाट पाहावी,
भरतानं प्रभू रामचंद्रासाठी 14 वर्ष तप केलेलं आहे. आपला काळ बदलत चाललाय कुठे? आज 14 वर्ष आईचा त्याग केला स्वतःच्या. तू पापिनी आहेस, तू दृष्टीनी आहेस, तुला आयुष्यभर आई कधी म्हणणार नाही, पण भविष्यामध्ये कलियुगामध्ये तुझं नाव सुद्धा कोणी ठेवणार नाही. म्हणून पहा, कैकई हे नाव सुद्धा आपण ठेवत नाहीये. सावत्र भावासाठी आईचा सुद्धा त्याग केलेला आहे. या गोष्टी लक्षात येणं फार महत्वाचं आहे. मला सांगण्याचं तुम्हाला तात्पर्य एकच आहे, लेकरांच्या वरती चांगले संस्कार केले पाहिजेत. आज महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आपण घेतो ते छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्यासाठी म्हटलं जातं, वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. सगळ्यांनी हात वरती घ्यायचे, हात वरती, हात वरती सगळ्यांनी. महिला मंडळ, ज्याला वाटतं मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या आम्ही वंशज आहोत, हात वरती सर्वांनी. छत्रपती शिवाजी महाराज की. कॅमेरा फिरवा यांच्याकडं, दिसू द्या हो या महाराष्ट्राला, कळू द्या परिसरा पंचकृषीमध्ये कित्येक भव्य देव उत्साहामध्ये हिवरा गणपती या ठिकाणी उत्साहात थाटात माटात सप्ताह पार पडतो. हात वरती घ्या सर्वांनी. गणपती बाप्पा. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, शिवाचे मावळ्या मला नाही कुणाची भीती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, शिवाचे मावळे मला नाही कुणाची भीती. सर्वांनी हात वरती करायचंय. महाराजांचं नाव घेतलं की प्रत्येकाच्या मनात प्रश्न पडतो, हा या जातीचा आहे, तो त्या कुळाचा आहे, तो त्या धर्माचा आहे. 28 जणांचा मृत्यू झालाय. वंजारी आहात का, माळी आहात का, मराठा आहात नाही विचारलं, धनगर आहात का नाही विचारलं, फक्त धर्म विचारलेला आहे. 18 पगड जाती धर्मातले मावळे छत्रपती शिवाजी महाराजांना मरायचे. राजा द्या की एकदा संधी. कशाची? मरायची संधी मागणारे मावळे होते, म्हणून त्यांच्यासाठी हात वरती घ्यायचे. आज पाहिलं, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे. हात वरती घ्या सर्वांनी. 42 दिवस हाल हाल करून मारलं, पण स्वतःचा धर्म नाही सोडला कधी. म्हणून 18 पगड जाती 16, सारा समाज मराठ मोळा, स्वराज्यावर ठेवून ढोळा, एका जागी केलंय गोळा, शोभावाणी दाखवा कोणी शूर या भूमीवरी, शंभूवाणी दाखवा कोणी शूर या भूमीवरी, बाई माझा ग शंभू राजा ग बसला घोड्यावरी, बाई राजा ग बसला घोड्यावरी, वचन वचन पूर्ण करी, वचन वचन पूर्ण करी, आई राजा शुभ राजा बसला घोड्यावरी, राजा बसला घोड्यावरी. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. मनातून वाजवायच्या. तुम्हाला पाऊस असं जोरात आवडतो की भुरभुर आवडते? पाऊस जोरात आवडतो की भुरभुर आवडते? मग भुरभुरेसारख्या टाळ्या कशाला वाजवता? आज पाहिलं जर विचार केला पाहिजे आपण, देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत ते महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण एकमेकांना जाती जातीत वाटून घेतलेलं आहे पहा, पण फक्त धर्म टिकून ठेवण्यासाठी हाल हाल करून मारलो, पण धर्म नाही सोडलेला. आज आपण जर पाहिलं, प्रत्येकानं चित्रपट पाहिलेला आहे, प्रत्येकानं पाहिला. पिक्चर पाहण्यासाठी प्रत्येकजण गेले होते. छावा पाहिला ना? सगळ्यांनी पाहिलाय. कोणी कोणी पाहिलं एकदा हात वरती करा. छावा छावा पाहिलाय, बऱ्याच जणांनी पाहिलाय. मला सांगण्याचं तात्पर्य आहे, त्या गोष्टी घटना आपण फक्त ज्यांनी ॲक्टिंग केली त्यांच्या पाहतोय तर रडायला येत आहे. आज ज्यानं स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाहिलं ना, स्वतःचं काय जीवन होतं, काय समर्पण होतं,
त्यांच्या पत्नी, त्यांच्या आई, त्यांचे वडील, तेवढंच समर्पण होतं पहा. आज जगतासाठी, या धर्मासाठी स्वतःचं बलिदान दिलं. शोकांतिका वाटते कधी कधी की लोकांना अजिबात पाहतो, छावा म्हणतात, 12 महिने तोंडात मावा राहतो, अर्थ नाहीये काय. आज विचार केला, त्यांचे विचार आचरणात आणणं फार महत्वाची गोष्ट आहे. कधी कधी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना वाटत असेल, आज लोकांना 2, 4, 5 वर्षाच्या मुली कळत नाहीयेत, आज त्यांना सुद्धा रडायला येत असेल, वाटत असेल की आपण याच लोकांसाठी बलिदान दिलंय का, आपला उपयोग नाही झाला, आपला फायदा नाही झाला, आपण सार्थकी नाही लागलो या लोकांसाठी बलिदान देऊन. आपण म्हणतो राजा परत एकदा जन्माला या ना. आज विचार केला पाहिजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा. कोणाचा तरी बालक होता, कोणाचा तरी पती होता, पण स्वतःचं कुंकू पुसण्याची वेळ आली. धर्म नाही सोडला म्हणता आला असतं, स्वीकार करतो धर्माचा, पण स्वाभिमानी होते, अभिमानी होते. आज आपल्या दारात तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे? केवळ महाराष्ट्राचे राजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्यामुळे जिवंत आहे. हे विसरून नाही चालणार आपल्याला. प्रत्येकाच्या लक्षात आलं पाहिजे, मुलगा असावा पण चांगल्या विचाराचा पाहिजे. नाटकं केल्याने महाराज होत नाही. कुठं कानात कुंडल घातले, दाढी मिशा वाढवल्या, छत्रपती शिवाजी महाराज नाही होणार आहे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नाही होणार आहे. आज त्यांचे विचार आचरणात येणं फार काळाची गरज आहे. मुलगा असावा पण चांगल्या विचाराचा पाहिजे, मुलगी असावी चांगल्या विचाराची पाहिजे. संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई सारखी ज्या मुलीसाठी जगाच्या मालकानं येग येग विठाबाई आणि माझे पंढरीची आई, भगवान परमात्म्यानं सुद्धा बाईचं रूप धारण करावं. ज्या वेळेला जातो झटकून घ्यावं आणि संत जनाबाई म्हणतात, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू. जातं कळतं ना माय, जातं आताच्या काळात नाही राहिलं पहा. पहिल्या काळात जातं होतं, लोक जात्यावरती दळण दळायचे, जात्यावरचं खायचे म्हणून माणसं जगायचे. तसे माणसं होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे पहा, दिपाडची दिपाड, एक मावळे एका टायमाला 5-5 पाचुंदे खायचा. 5 पोळ्याचा, बोला 5 पाचुंद्याचा, 5 पोळ्याचा 1 पाचुंदा, 5 25 चपात्या एका टायमाला खायचं. संजय बाबा किती? 25 चपात्या. आता दिवसभरी एकच चपाती खातं. एवढे हात पाय भली मोठी ढिरीन माय म्हणती महा वाघ. कशाचा वाघ आणि कशाचा काय ढेकळात टाकण्यात खालाय ना वाघ. मला सांगायचंय, मुलगा असावा पण चांगल्या विचाराचा पाहिजे. ज्या वेळेला पाहिला आपण, जातं सध्याच्या काळात राहिलंच नाही. एका बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना, नवरा गोधड्यात, बायकोने केलं चालू. पाटेच्या ग पारामंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगन उठलं गोधाड्यातल्या सोंगा. त्या आताचे गाणे आहेत. पण संत जनाबाई म्हणतात, पहिल्या काळातलं तुम्हाला गाणं म्हणून दाखवते, ऐका, पटलं तर पहा. माझी आजी म्हणायची, पंढरा ग पुरामंदी काही वाजत गाजत, शिरी सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, तुळशीचा पाला बाई आता होता काय झाला, सख्या माझ्या विठ्ठलाने रावळाला रंग दिला. जातं कळतं ना तुम्हाला? आज जातेवरचे गाणे बदलले पहा. महिला मंडळाला तर जातं राहिलं नाही. पहिल्या काळात महिला मंडळ दळायच्या, आता तोच पिठाचा डबा पुरुष मंडळीच्या डोक्यावर आलाय. कुठं चाललंय सकारांता? ते आलंच म्हणे पिठाचा डबा घेऊन येतो तेवढा. बरोबर की नाही? पुरुष मंडळ पहिल्या काळात माता मौल्या लवकर उठायच्या, पहाटे 3ला 4ला. आता ब्रह्ममुहूर्त कधी चालू होतो? पुण्याला एकदा कीर्तन होतं, म्हटलं ब्रह्ममुहूर्तावरती आंघोळ करावी. तुमच्याकडे कधी ब्रह्ममुहूर्त? एक बाई म्हणे, ताई आमचा 10 वाजता चालू होतो म्हणे, सकाळी 10ला ब्रह्ममुहूर्त. सकाळी आता पुरुष मंडळ उठतात पहाटे 3ला 4ला, महिला मंडळ 8 वाजता झोपणार. आपण विचारा, अवकाशाला उठले? हिटरचं बटन टाकतो म्हणे, हिटरचं बटन. पाणी गरम करून ठेवण्याची वेळ पुरुष मंडळीकडे आलेली आहे. जाता आपल्या लक्षात येत नाही. जात्यावरचे गाणे ऐका. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, माय बापा काही नाही उणे. जो विश्वास जातो फिरवतो तो भगवान परमात्मा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवा हेच दान दे, तुझा विसर कधी पडू देऊ नको. दान मागण्याची प्रत्येकाची पद्धती वेगळी आहे. देवाला मागावं, पण काय? इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. का? शेवटच्या श्वासाला एकदा तुझं नाम मुखात येऊ दे. तुकोबाराय सांगतात, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हेच दान दिलं तर
अभंगाच्या दुसऱ्या गुण चरणात. गाईन आवडी गुण गाईन आवडी आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन गुण गाईन गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी याची माझी सर्व जोडी याची माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी याची माझी सर्व गोडी याची माझी सर्व गोडी गोडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गाईन याची माझी सर्व जोडी याची माझी सर्व जोडी याची माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी याची माझी सर्व गोडी याची माझी सर्व गोडी याची माझी सर्व वा, टाळी वाजवा एकदा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. भगवान तुमचं गुणगान आवडीनं करेल. मग परमार्थ नामचिंतन आवडीनंच करावं. सवडीचा परमार्थ काही कामाचा नाही. संतांनी वर्णन केलंय, आवडीने भावे हरिनाम घेसे तुझी चिंता त्याशी सर्व आहे. मग नामचिंतन करावं का? योग्य वेळ निघून गेल्यावर सावध होण्यात अर्थ. एकदा का गुडघ्याच्या वाट्या सरकल्या परत परमार्थ करून काही उपयोग? एकदा का कानपूर लाईन खराब झाली आम्ही किती सांगितलं तरी अर्थ? एकदा तरी जीवनामध्ये आल्याच्या नंतर अखंड नामचिंतन करावं. कारण एका वेळेला भगवान गोपाल कृष्णाला विचारण्यात आलं. 3 जण आले म्हणजे देवा अहो कलियुग म्हणजे तरी काय? कलियुगामध्ये तुमची प्राप्ती करायची असेल तर काय करावं लागेल? भगवान परमात्म्याने सांगितलं, मी तुम्हाला 3 दिशा सांगतो, प्रत्येकानं आपोआपल्या एका दिशेला जा. आल्याच्या नंतर तुम्हाला जी गोष्ट अनोखी दिसेल, काहीतरी जगाच्या वेगळी दिसेल, ती येऊन मला सांगा. पहिला दिशेला गेला, दुसऱ्या दिशेला गेला आणि तिसऱ्या दिशेला गेला. ऐका, पहिला ज्या वेळेला पहिल्या दिशेला